बोला राधे राधे. राधे राधे. नरसिंह भगवंतांचे चरित्र घेणार आहोत आपण. तर भागवतमध्ये 10 विषय आहेत. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणं ऊतय मन्वन्तरे ईशानुकथा निरोधो मुक्ती आश्रय. 10 विषय. सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणं ऊतय मन्वन्तरे ईशानुकथा निरोध मुक्ती आश्रय. हे 10 विषय आहेत श्रीमद भागवतमध्ये. त्यातला नरसिंह भगवंतांचे जे प्राकट्य आहे सप्तम स्कंद हे ऊती हा विषय. त्यामध्ये आसुरी प्रवृत्ती आणि देवी संपन्न हे दोन्ही विषय एकाच स्कंदामध्ये आलेत. हिरण्यकशिपू आसुरी प्रवृत्तीचा आणि प्रल्हादजी महाराज शुद्ध भक्त आणि दोघांची कथा एकाच स्कंदामध्ये. कारण प्रल्हादजी महाराजांचे वडील हिरण्यकशिपू आहे. तर इथे ही कथा प्रारंभ होते एका प्रश्नाने. राजा परीक्षितजी प्रश्न विचारतात. कुठली कथेला प्रारंभ प्रश्नाने सुरुवात होते. कारण त्यांची जिज्ञासा पाहूनच शुकदेव मुनींनी कथा सांगितली आणि राजा परीक्षितजींनी जे जे प्रश्न विचारले ते आपल्यासाठी विचारले, जनकल्याणासाठी विचारले. इथे राजा परीक्षितजी म्हणतात, समप्रिय सुहृद ब्राह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथं दैत्यान् अवधीद्विषमो यथा. इथे राजा परीक्षितजी म्हणतात की भगवंत समदृष्टी आहेत. भगवंतांना सर्व प्रिय आहेत. भगवंत द्वेष करत नाही. भगवंतांना सर्वजण प्रिय आहेत. तर इंद्रासाठी भगवंतांनी दैत्यांचा वध का केला? आणि ते म्हणतात भगवंत तर मोक्ष स्वरूप आहे. असंही काही नाही की त्यांना देवतांपासून काहीतरी पाहिजे होतं, की कुठली गोष्ट देवतांकडून मिळवायची आहे म्हणून दैत्यांचा वध केला, असंही काही नाही आहे. कारण स्वतः ते मोक्ष स्वरूप आहे. मग इंद्राकडून किंवा देवतांकडून काही मिळवायचे म्हणून दैत्यांची वेर कसे करतील भगवंत? तरी देखील दैत्यांचा वध का केला? इथे इतका सुंदर प्रश्न विचारला. कारण इथे भगवंतांना काय पाहिजे असणार आहे? स्वतः मोक्ष स्वरूप आहे. भगवंत घेत नाही तर भगवंत देतात. सगळेजण भगवंतांना प्रिय आहे. प्रत्येक जीव भगवंतांचा अंश आहे. ममे महांशो जीवलोके जीव भूत सनातन. सर्वांच्या हृदयात भगवंत निवास करतात. भगवंत पक्षपात करत नाही. मग इथे असं का केलं? शुकदेव मुनी सांगण्यास प्रारंभ करतात. साधु पृष्ठं महाराज हरे चरितं अद्भुतं यद्भागवत महात्म्यं भगवद्भक्तिवर्धनं. इथे शुकदेव मुनी अतिशय प्रसन्न झाले. हे प्रश्न ऐकून आहे ना, शुकदेव मुनी प्रसन्न झाले. सुंदर प्रश्न म्हणले. का बरं हा प्रश्न ऐकून प्रसन्न का झाले? इथे ते म्हणतात या श्लोकमध्ये की भागवत महात्म्यम भगवत भक्ती वर्धनम. इथं ते म्हणतात भगवंतांच्या हे अद्भुत चरित्रे. आता हे चरित्राला अद्भुत का म्हणले? कारण हे असं चरित्र आहे त्यामध्ये शुद्ध भक्ताची कथा आहे. म्हणून ते प्रसन्न झाले की शुद्ध भक्ताची कथा गान करायला मिळेल, शुद्ध भक्ताची कथा श्रवण करायला मिळेल. आणि इतकंच नाही, ते म्हणतात की भक्तिवर्धनम. भक्तिवर्धनम म्हणजे काय? की जो कोणी ही कथा श्रवण करेल त्यांची भक्ती वृद्धिंगत होईल. कारण ही लीला जी आहे भगवंतांची अद्भुत लीला आहे. आणि त्यामध्ये प्रल्हादजी महाराजांची कथा आहे. आणि शुद्ध भक्ताची कथा श्रवण करायला मिळेल. आणि शुद्ध भक्तांनी किती भक्ती केली, कशी केली, किती विघ्न आले. सहसा विघ्न सर्वांना येतात. काही जण विघ्न दूर करण्यासाठी पोलिसांचा आधार घेतात.
तर काही जण नातेवाईकांचा आधार घेतात, काही जण पैसे देऊन मानवाचा आधार घेतात, काही जण देवतांचा आधार घेतात, देवतांना नवस बोलतात, देवतांची पूजा करतात, विघ्न आले की कोणी ना कोणीतरी कोणाचा तरी आधार घेतात. परंतु हे विघ्न संपूर्णपणे नष्ट होत नाही. पण ज्या देवतांकडे आपण विघ्न आल्यानंतर देवतांचा आश्रय घेतो, ते देवता विघ्न दूर करतात, परंतु परिपूर्ण दूर करत नाही. कारण जेव्हा जेव्हा देवतांना विघ्न येतात तेव्हा ते देवता भगवंतांचा आश्रय घेतात. ही पृथ्वी, या पृथ्वीवर जेव्हा भार असुरी प्रवृत्ती वाढते, धर्माचा नाश होतो, अधर्म वाढतो, तेव्हा ही पृथ्वी गोमातेचे रूप धारण करून ब्रह्माजींकडे जाते. मग ब्रह्माजी आणि गोमाता महादेवांकडे जातात आणि महादेव क्षीरसागराच्या किनारी संकीर्तन करतात. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा देवतांना संकट येतात तेव्हा सगळे देवता कुठे जातात? भगवंतांना शरण जातात. त्यांना संकट आले, विघ्न आले तर देवतांचा आश्रय देवता भगवंतांचा आश्रय घेतात. बोला राधे राधे. मग जे काय व्यक्ती आपल्याला कोणालाही विघ्न आल्यानंतर देवतांचा आश्रय घेतल्यानंतर परिपूर्ण विघ्न नष्ट होत नाही, कारण तेच देवतांना जेव्हा विघ्न येतात तेच देवता भगवंतांना शरण जातात. हे प्रल्हादजी महाराजांच्या जीवनामध्ये जेवढे विघ्न आले त्यांनी एकाचाच आश्रय घेतला, भगवंतांचा. इथे प्रसन्न झाले ते शुकदेव मुनी प्रसन्न झाले, म्हणाले अतिशय सुंदर प्रश्न विचारला. कारण हे चरित्र गान करताना भक्ताचे गान होणार, भक्ताचे चरित्र श्रवण करायला मिळणार, गान करायला मिळणार, म्हणून ते प्रसन्न झाले. आणि ही कथा जो कोणी श्रवण करेल त्याची भक्ती वृद्धिंगत होईल, असे शुकदेव मुनी सांगतात. आता ही कथा जी आहे राजा परीक्षितजी आणि शुकदेव मुनी यांचा संवाद आहे. आता शुकदेव मुनी सांगतायत की एक वेळेसचा प्रसंग होता जेव्हा पांडवांनी राजसूय यज्ञ आयोजित केलं होतं, राजसूय यज्ञाचे अनुष्ठान केले होते. सर्व राजे, सर्व देवता, सर्व ऋषीमुनी सर्वजण तिथे एकत्रित आले होते. आणि तेव्हा देवर्षी नारद सुद्धा उपस्थित होते. आणि तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी एक आश्चर्यकारक घटना पाहिली. त्यावेळेला भगवंतांची अग्रपूजा होत होती, तेव्हा शिशुपाल अपशब्द बोलू लागला. आणि तेव्हा भगवंतांनी सुदर्शन चक्राने शिशुपालचा वध केला, शिशुपालचा शिरच्छेद केला. आणि सर्वांदेखत शिशुपालची जी ज्योत आहे ती भगवंतांमध्ये समाविष्ट झाली. शिशुपालला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. ही आश्चर्यकारक घटना पाहून युधिष्ठिरजी देवर्षी नारदजींना म्हणाले की हे कसं शक्य आहे? कारण देवता सगळे तिथे उपस्थित होतेच, सगळे ऋषीमुनी उपस्थित होते, सर्वांनी हे पाहिलं. इथे युधिष्ठिर महाराज देवर्षी नारदजींना विचारतायत की हे जे शिशुपाल आणि दंतवक्र जेव्हा लहान होते, बोबडं बोलायचे, आणि तेव्हापासून ते भगवंतांचा द्वेष करवते, अखंड शिव्या शाप देत होते भगवंतांना. आणि असं असताना त्यांना नरक मिळायला पाहिजे होते, तर नरक न मिळता सायुज्य मुक्ती कशी काय प्राप्त झाली? प्रश्न पडला त्यांना. आता सायुज्य मुक्ती, एकत्व मुक्ती, कैवल्य मुक्ती हे एकच आहे. आता मुक्ती म्हणजे नेमकं काय? तर सालोक्य मुक्ती, सार्ष्टी मुक्ती, सायुज्य मुक्ती, सामिप्य मुक्ती आणि सारूप्य मुक्ती. तर नेमकं हे काय आहे आपण जाणून घेऊया. तर सालोक्य मुक्ती म्हणजे काय की भगवंतांचे भगवत धाम प्राप्त होते आणि तिथे दुःखाचा लवलेश नाही आहे, त्याला म्हणतात सालोक्य मुक्ती. तिथे नुसता आनंद आहे, भगवंत साक्षात आनंद आहे. ते धाम असे आहे की तिथे सूर्य चंद्र अग्नी काही नाही. न त भासयते सूर्य न शशांक न पावक यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. असं ते धाम आहे की पुन्हा या मृत्यूलोकात यावे लागणार नाही, शाश्वत धाम प्राप्त होते, त्याला म्हणतात सालोक्य मुक्ती. त्यानंतर सार्ष्टी मुक्ती. सार्ष्टी मुक्ती थोडं एक पाऊल पुढे.
म्हणजे काय, धाम तर प्राप्त होतंच, शिवाय ऐश्वर्य प्राप्त होतं भगवंतांचं. भगवंतांचं संपूर्ण ऐश्वर्य म्हणजे काय, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण वैराग्य, संपूर्ण धर्म, संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण यश आणि संपूर्ण श्री, हे षड ऐश्वर्य त्यांना प्राप्त होतं. त्याला म्हणतात सार्ष्टी मुक्ती. फक्त एवढंच आहे की या जगाची उत्पत्ती आणि संहार हे भगवंतांनी स्वतःच्या हातात ठेवले. ते भगवंत स्वतः करतात, भक्त नाही करत. भले त्याला सार्ष्टी मुक्ती जरी प्राप्त झाली, भगवंतांच्या समान ऐश्वर्य जरी प्राप्त झाले, तरी हे उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे भगवंत करतात. त्यानंतर सामिप्य मुक्ती. सामिप्य मुक्ती म्हणजे काय की भगवंतांचे सामिप्य मिळते, भगवंतांच्या जवळ. जसे की भगवंतांचे माता पिता, बंधू, सखा भगवंतांच्या जवळ होते, तर भगवंतांच्या जवळ निवास करायला मिळते, भगवंतांचे सामिप्य मिळते, त्याला म्हणतात सामिप्य मुक्ती. त्यानंतर सायुज्य मुक्ती. तर सायुज्य मुक्ती म्हणजे काय, एकत्व मुक्ती, कैवल्य मुक्ती हे एकच आहे, सायुज्य मुक्तीच म्हणतात. भगवंतांमध्ये समाविष्ट होणे त्याला म्हणतात सायुज्य मुक्ती. पण याचा अर्थ असा नाही की अस्तित्व नष्ट होते, अस्तित्व नष्ट होत नाही त्याने. तर आणि अजून एक आहे सारूप्य मुक्ती. भगवंतांप्रमाणेच रूप प्राप्त होते, भक्ताचे रूप भगवंतांप्रमाणेच होते, चतुर्भुज रूप, शंख चक्र गदा पद्म. पण एक आहे की श्रीवत्स चिन्ह, भृगुलता आणि कौस्तुभमणी हे फक्त भगवंतांकडे असते, ते भक्ताला मिळत नाही. तर या शिशुपालला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंतांमध्ये समाविष्ट होणे. पण शुद्ध भक्त जे आहेत ना, ते कुठलीही मुक्ती मागत नाही, त्यांना मुक्तीची इच्छाच राहत नाही, कामनाच राहत नाही, भगवंतांचे धामसुद्धा मागत नाही. ते एकच मागतात, हे प्रभू मला फक्त आपल्या चरणांची भक्ती प्राप्त होऊ द्या आणि आपल्या भक्ताचा संग द्या. जर आपल्या भक्ताचा संग झाला तर मला आपली कथा श्रवण करायला मिळेल, आपली कथा गान करायला मिळेल. कारण भगवंताचं सामिप्य मुक्ती जर मिळाली, आपण जर भगवंतांच्या समीप आहे, भगवंत का हसले हे कसं कळणार, भगवंत का हसले सांगूच शकत नाही. भगवंत का हसले किंवा भगवंतांनी पुतळावध का केला, कसा केला, बाकी जेवढे असुर आहे भगवंतांनी प्रत्येक लीला जे जे केले हे भक्तच सांगू शकतात. नुसतं भगवंत हसले का हसले हे पाहिले तरी सांगू शकत नाही. एखादी व्यक्ती पाहत आहेत भगवंतांकडे, भगवंत हसतात, ते भक्तच सांगू शकतात भगवंत इथे का हसले. प्रत्येक लीला भगवंतांनी का केले, भगवंत रणछोड का झाले, भगवंत माखनचोर का झाले हे भक्तच सांगू शकतात. मग सामिप्य मुक्ती जरी प्राप्त झाली तरी ते भगवंतांना समजू शकत नाही. सारुज्य मुक्ती जरी प्राप्त झाली, रसगुल्ला खाण्यात जो आनंद आहे, रसगुल्ला बनण्यात आनंद नाही आहे. त्याचप्रमाणे भगवंत बनण्यात आनंद नाही आहे, तर भगवंतांचा दास होऊन भगवंतांची सेवा करण्यात आनंद आहे, भगवंतांची भक्ती करण्यात आनंद आहे. बोला राधे राधे. तर इथे त्यांनी प्रश्न हा विचारला की शिशुपाल आणि दंतवक्र हे जे छोटे होते, बालक होते, बोबडे बोल होते, तेव्हापासून भगवंतांचा द्वेष करतात आणि भगवंतांना अपशब्द बोलतात, अखंड शिव्या शाप देतात, तरी देखील त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. हे कसं काय. तर इथे देवर्षी नारद सांगतायत. आता ह्याच्या आधी जो संवाद होता शुकदेव मुनी आणि राजा परीक्षितजी यांच्यामध्ये जो संवाद होता, शुकदेव मुनी हा संवाद सांगतात, हे लक्षात घ्या, संवादामध्ये संवाद आहे. आता इथे युधिष्ठिर महाराजांनी जो प्रश्न विचारला देवर्षी नारदजींना, त्यावर देवर्षी नारदजी काय म्हणतात बघा. कामाद्वेषात भया स्नेहात यथा भक्तेश्वरे मन आवेश तदगम हित्वा बहवस्तद्गतिं गता. इथं ते म्हणतात काम भाव, द्वेष भाव, भयाने, संबंधाने, कुठल्याही भावनेने जरी भगवंतांचे चिंतन केले तरी त्याला भगवत प्राप्ती होते, त्याला मुक्ती प्राप्ती होते.
इथं प्रेम भावनेने कोणी केली भक्ती? गोपिकांनी. गोपिकांनी प्रेम भावनेने केली, सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांची भक्ती केली. भयाने कोणी केली? कंस. कंस इतका भयभीत झाला होता. कंसाला जेव्हा कळलं की 8वा पुत्र, देवकीचा 8वा पुत्र, त्याच्या हातून आपला मृत्यू होणार, कंस भयभीत झाला होता आणि सतत श्रीकृष्ण भगवंतांचं चिंतन करू लागला की आता कधी कृष्ण येईल आणि माझा वध करेल. भयभीत झाला होता. अन्न समोर आलं तरी त्याला अन्नामध्ये भगवंत दिसत होते. ते अन्न पण ग्रहण करत नव्हता. का? तर अन्न ग्रहण केल्यावर आत जाऊन कृष्णाने वध केला तर. पाणी प्यायला गेला तर पाण्यात सुद्धा श्रीकृष्ण दिसत होते. पाणी सुद्धा पित नव्हता. जिथे पाहिल तिथं कृष्ण दिसू लागले. एवढं चिंतन झालं. कंसाने भयाने चिंतन केलं. द्वेषाने शिशुपाल दंतवक्रेने केले. त्यांनी द्वेष केला भगवंतांचा. जेवढं मैत्रीचं चिंतन करत नाही ना, तेवढं शत्रूचं चिंतन जास्त होतं. तर त्यांनी द्वेष भावनेने चिंतन केलं. त्यानंतर संबंधाने, यदुवंशी जे आहे त्यांनी संबंधाने चिंतन केलं. तर कुठल्याही भावनेने जरी चिंतन केले तरी भगवत प्राप्ती होते, मुक्ती प्राप्ती होते, भगवंतांची प्राप्ती होते. तर इथे ते म्हणतात की कुठल्याही भावनेने चिंतन करा. तर त्यांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला की हे जय विजय, हे शिशुपाल आणि दंतवक्र जे आहेत ते जय विजय आहेत, भगवंतांचे पार्षद आहे. भर सभेमध्ये प्रवचन देत आहेत देवर्षी नारद. प्रसंग काय आहे की तिथं यज्ञ चालू आहे. राजसूय यज्ञामध्ये सर्वजण उपस्थित आलेले आहेत आणि सगळेजण उपस्थित असताना युधिष्ठिर महाराजांनी तो प्रश्न विचारला आहे आणि देवर्षी नारदजी सर्वांसमोर प्रवचन देत आहेत. तर ते काय सांगतायत की जय विजय जे आहेत ते भगवंतांचे पार्षद आहे. आणि तेव्हा सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसतात, परंतु कोट्यावधी त्यांचं आयुष्य आहे. तर ते विचारण करता करता जेव्हा वैकुंठात जाण्यास निघाले, 6 दरवाजे पार केल्यानंतर 7वा दरवाजा जाणार तिथे जय विजय होते आणि त्यांनी जाऊ दिले नाही, त्यांनी अडवले. तेव्हा सनकादी ऋषींना क्रोध आला. त्याने शाप दिला. ते म्हणाले असुर व्हाल. आणि तेव्हा ते असुर झाले 3 जन्मासाठी. हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष. हिरण्यकशिपू मोठा आणि हिरण्याक्ष लहान आहे. त्यानंतर रावण, कुंभकर्ण झाले आणि त्याच्यानंतर शिशुपाल, दंतवक्र झाले. हे जे असुर आहे ते भगवंतांचे पार्षद आहे. ते असुरांचा द्वेष करण्यात काही अर्थ नाही आहे. असुरांचा द्वेष करू नये, कारण असुर झाल्याशिवाय भगवंतांची लीला आपल्याला समजणार कसं काय. ते असुर होते, ते भगवंतांचे द्वारपाल आहे. ते असुर झाले म्हणून तर भगवंतांची लीला आपल्याला कळाली. ते असुरसुद्धा भगवंतांचे भक्त आहेत. त्यामुळे असुरांचा सुद्धा द्वेष करायचा नाही. तर इथे जो मोठा आहे हिरण्यकशिपू मोठा, परंतु वध पहिला कोणाचा झाला? हिरण्याक्षचा. हिरण्याक्ष बलवान होता आणि त्याने काय केले, पृथ्वी चेंडूप्रमाणे उचलली आणि रसातळात नेऊन लपवली. का लपवली? कारण पृथ्वीवर यज्ञ चालू होते. सर्वजण धार्मिक कार्य करत होते आणि धार्मिक कार्य करताना देवतांची शक्ती वाढत होती. देवतांची शक्ती वाढू नये, यज्ञ होऊ नये म्हणून त्यांनी काय केला, पृथ्वी उचलली आणि ती रसातळात नेऊन लपवली. आता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्याच्या विचाराने भगवंतांनी वराह रूप धारण केला आणि हिरण्याक्षाचा वध केला. बोला राधे राधे. आता जेव्हा हिरण्याक्षाचा वध झाला तेव्हा हिरण्यकशिपू क्रोधिष्ठ झाला, कारण आपल्या सख्या भावाचा वध झाला. तर हिरण्याक्षाचा वध झाला तेव्हा हिरण्यकशिपूला क्रोध आला, क्रोधिष्ठ झाला. त्याने काय केले, त्याने सांगितलं, त्यांनी प्रण केला, प्रतिज्ञा घेतली की मी विष्णूचा शिरशेट करेल आणि शिरशेट करून ते रक्त हिरण्याक्षाला तर्पण करेल, तेव्हाच माझा क्रोध शांत होईल. आणि सर्व दैत्यांना सांगितले, जिथे जिथे तपश्चर्या चालू आहे, जिथे जिथे यज्ञ चालू आहे, जिथे जिथे व्रत चालू आहे, जिथे जिथे स्वाध्याय चालू आहे, जिथे जिथे दान चालू आहे, तिथे सगळ्यांचा वध करा.
सर्वांचा नाश करा. जिथे ब्राह्मण आहे, गाय आहे, वेद आहे, सर्वांना जाळून टाका. आणि सर्व दैत्य सर्वांचा नाश करू लागले. सर्व जनतेचा नाश करू लागले. सर्व दैत्य हिरण्यकशिपूची आज्ञा पाळून इकडे तिकडे सगळीकडे गेले. सर्व ब्राह्मण, गाय, वेद सर्वांना जाळू लागले. जिथं जिथं यज्ञ, तपश्चर्या, स्वाध्याय, दान चालू होतं, सर्वांचा नाश करू लागले. आणि इथे हिरण्याक्षाचा वध झाला म्हणून हिरण्याक्षाची आई, जी त्याची माता होती, आणि पत्नी हे दोघी शोक करू लागले. आणि तेव्हा इथे हिरण्यकशिपू त्यांचे सांत्वन करू लागला. आणि सांत्वन करताना एक इतिहास सांगू लागला.